नमस्कार, विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं. आज आपण शिंपल्यांचं थपथप तयार करतोय. ह्याच्यात आपण शेंग बटाटा पण टाकणार आहोत आणि त्याची चव काय लागते अप्रतिम. एकदा नक्कीच करून बघा. पहिलं मी दाखवते त्या पद्धतीने तुम्ही करा. तर इथे शिंपल्या स्वच्छ आपण धुवून घेतल्या आणि 10 मिनिटं मी फ्रीझरमध्ये ठेवलेलं, कारण माझ्याकडे ना लाईटच नव्हतं त्या दिवशी. तर मी जास्त वेळ ठेवलं असतं ना तर असं मला साफ करायला पण नको होतं. आपणच तोंड खोलणार शिंपल्या. त्याच्यामुळे मी सांगितलेली पद्धत आहे ना ती 15 ते 20 मिनिटासाठी ट्राय करून बघा तुम्ही. तुम्हाला एकदम सोपं जाईल. म्हणजे मग तुम्हाला सुरीने पण त्याचं तोंड खोलायला नको आणि विळीने पण. आता आपल्याला मालवणी वाटण लागणार आहे. त्यासाठी आपण इथे कांदा बघा चांगला भाजून घेतलाय. ह्याच्यात आपण आलं आणि लसूण टाकले, साईडने थोडं तेल टाकलंय आणि चांगला कांदा असा खमंग परतून घेतल्यानंतर आपण ह्याच्यात खोबरं टाकतोय आणि खोबरं सुद्धा अगदी चांगलं परतून घेणार आहोत. गॅस एकदम मिडियम ठेवायचा किंवा बारीक ठेवायचा. जास्त फास्ट ठेवलात तर करपूस वास येतो वाटणाचा, त्याच्यामुळे गॅस एकदम बारीक ठेवा. आणि इथे बघा एकदम मी मस्तपैकी खमंग खोबरं भाजून घेतले. कलर सुद्धा त्याचा चेंज झालाय बघा. असं भाजलं पाहिजे तरच जे आपण मालवणी पद्धतीचे जेवण बनवतो किंवा थपथप किंवा उसळ त्याची चव आणखीन वाढते. आपण त्याच्यात कोथिंबिरीचे देठ सुद्धा टाकलेत. इथे बघा आपण फोडणीमध्ये कांदा टाकलाय, मालवणी मसाला टाकलाय आणि करपू नये म्हणून गरम पाणी टाकले. गरम पाणीने तरी सुद्धा छान येते. तेल कमीच वापरायचं. तर इथे बघा मी बोलले तुम्हाला मी शेंग बटाटा वापरणार आहे. ह्याच्यात वांग असेल ना तरी सुद्धा अजूनच चव वाढणार आहे. एकदा मी दाखवते त्या पद्धतीने नक्की करून बघा तुम्ही, कारण मिक्स भाजी होती ही अशी एकदम थपथपीत करायचं. म्हणजे ते चपाती बरोबर पण आपल्याला बरं आहे आणि भाताबरोबर सुद्धा चवीला छान लागतं. त्याच्यामुळे दोन्ही बरोबर आपण खाऊ शकतो. इथे बघा वाटणात मी मालवणी मसाला आणि हळद टाकली आहे. फोडणीत थोडा मालवणी मसाला टाकलाय. आता मी ते वाटण इथे टाकतेय बघा. आणि ह्याच्याबरोबर ज्या शिंपल्या आपण साफ करून घेतल्यात त्या पण टाकणार आहोत. आणि शिंपल्यात थोडंसं पाणी असतं तर ते सुद्धा गाळून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा टाकणार आहोत. तरच ह्याची चव वाढणार आहे. जसं आपण खेकड्यांचं पाणी टाकतो ना तसं शिंपल्यांचं पाणी सुद्धा टाकायला पाहिजे, तरच चव लागते ह्याला. तर इथे बघा आपण शिंपल्यांचं पाणी सुद्धा टाकले, शिंपल्या पण टाकल्यात. आणि खूप जणांच्या कमेंट होत्या की हे मुळे नाही आहेत, हे लाळवे आहेत. आणि हे खरं हे लाळवेच आहेत. ते बघा लाळ सुटते त्यांची, तुम्हाला दिसत असेल, पण चवीला अप्रतिम लागतात हे सुद्धा. हां, तर इथे बघा आपण कोकम टाकतोय आणि चांगलं हे शिजवून घेतोय. शेंग बटाटा तर आपण आधीच उकळून घेतलेला. तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इथे बघा मी झाकण ठेवलेलं थोडा वेळ आणि चांगलं असं थपथप हे तयार करून घेतलं. आमच्या कोकणात बऱ्याच वेळा असं थपथप बनवलं जातं. अगदी कोलंबीचं पण आम्ही बऱ्याच वेळा असं बनवतो. तर नक्की एकदा करून बघा. धन्यवाद.